कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळी औषधं घेतली होती ना तुम्ही? नाही, वाटलंच मला. रात्रीचं औषध घ्यायला विसरलात ना? विसरलो नाही. अगं मला माहित होतं की तू मला औषधं दिल्याशिवाय झोपू देणार नाहीस ना. हे बरं आहे तुमचं. दे. अगं घ्या. लहान मुलांसारखं करता तुम्ही. सावकाश. एवढं काही नाहीये. तू घेऊन बघ म्हणजे काय. हो. ऐक, बस बस. आणा पाय, आणा इकडे, आणा इकडे पाय. अगं राहू दे ना. अहो, किती दगदग झाली आज तुमची. जरा पाय चेपून दिलं तर बरं वाटेल. लक्ष्मी, जयंतला भेटून आलो ते बरं झालं. तुझ्या मनातली चिंता दूर झाली ना? खरं सांगू का? नाही म्हणजे तुम्ही जावई बापूंना भेटून आलात, त्यांच्याशी बोललात, घरी आल्यावर मंगलला ओरडलात देखील. नाही म्हणजे मला मान्यच आहे की आपली मंगल आगाऊ आहे, पण तरी सुद्धा तिच्याबरोबर जे काही घडलं ते तुम्हाला खटकलं नाही का? लक्ष्मी, अगं मंगलच्या बाबतीत जे काही झालं ना ते चूकच होतं. जयंतला स्वतःला किती वाईट वाटलं की त्याच्या माणसाने मंगलला असं वागवलं. मला म्हणाला 4-4 वेळा माफी मागितली माझी. मला म्हणत होता मी आत्ता ताबडतोब मंगलताईंना फोन करतो आणि त्यांची माफी मागतो. म्हटलं अरे ठीक आहे, एवढं काही नाही, राहू दे. म्हणून त्यांनी फोन नाही केला. मंगल जे काही वागली त्यात तिची काहीच चूक नव्हती का? तर मंगलच्या बाबतीत नीटचं काही सांगताच येणार नाही कधी. जानूला भेटलात ना, तिला सांगितलं का तुम्ही की तिचा फोन लागत नाहीये म्हणून? अगं नेमकी जानू नव्हती घरी, कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली होती. एवढ्या रात्री मैत्रिणीकडे? हा. अहो पण काही वेळ होती का मैत्रिणीकडे वगैरे जायची? कुठल्या मैत्रिणीकडे गेली होती? लक्ष्मी, आपली जानू आता लहान नाही राहिली. लग्न झालंय तिचं आणि जयंतला माहिती होतं. तोच मला म्हणाला की मैत्रिणीकडे गेली, येईल थोड्या वेळात. आता याचं पण टेन्शन घेणार आहेस का तू? काय किती वाजले बघ जरा, झोप आता. हो ना. हो, खूपच उशीर झाला नाही? अहो एक सांगू का तुम्हाला? काय? तुमची पत्नी म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं बघा. आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही राब राब राबताय या घरासाठी. मुलं लहान होती तेव्हा सुद्धा, मोठी झाली तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहता, त्यांचे सगळे प्रश्न सोडवता आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामाला सुरुवात करता. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा. पुरे आता, पुरे. दिवस संपला पण तुझं कौतुक करणं काही संपलं नाही. नाहीच संपणार आहे. झोप आता. अगं बाई, खरंच हो, 1 वाजायला आला. मग नाही म्हणजे तुमची इतकी दगदग झालीये, तुम्हाला आराम करायला सांगायचं तर माझी आपली बडबड सुरू. बरं मला सांगा, सकाळी नेहमीच्याच वेळेला ऑफिसला जाणार का उशिरा गेलेलं चालणार आहे? उद्या जरा निवांत जाईन मी. हा बदल आवडलाय बरं का मला. दिवस संपला पण तुझं कौतुक करणं काही संपलं नाही. आणि ते कधीही संपणार नाही. बरं पडा तुम्ही. चला. हो. सावकाश सांभाळा. हो का? एवढ्यात तरी. झोप आता. हो हो.
number you are trying to call is currently not reachable. काय ग जानूला फोन लावत होतीस का? हा लक्ष्मी सांगितलं ना. ठीक आहे नको काळजी करू. आई डबा दे ना. हो थांब ना आणते हा. ए वरच चल लवकर. निघालास का रे तू? हो तुम्ही हा निघे ना तू. तू घेतला ना हा सांभाळून जा. येतो. निघ जरा. चल. निघालात तुम्ही पण सांभाळ. येतो हा. बाबा काळजी घ्या. येतो बाबा. अहो जरा थांबा. अहो हा आज जरा वेगळा डबा आहे. वेगळा म्हणजे? अहो ऊन किती आहे हल्ली म्हणून जरा सात्विक जेवण दिलंय. दही भात आहे आणि कोशिंबीर आहे आणि द्राक्ष आहेत तुमच्या आवडीची आणि ताक पण आहे. जेवढं आवडेल तेवढंच खा. मला माहिती आहे उन्हाचं तुम्हाला जास्त खायला आवडत नाही पण ताक मात्र नक्की प्या हा. ठीक आहे निघतो हा. गेली 40 वर्ष रोज मनात नवीन दिवस सुरू करायचे वेध घेऊन घराबाहेर पडलो लक्ष्मी. पण आज तो उत्साह नाही. कोणी आपलंसं करेल अशी जागा नाही. कुठे जायचं? दिवस कसा ढकलायचा? देव जाणे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.